उद्धव ठाकरे 4 मार्चला मावळ लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत। मावळ लोकसभेतील 3 मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा होणार आहेत। पनवेल, कर्जत, उरण मतदारसंघात त्यांच्या सभा होतील, तर पनवेल इथल्या एका कॉलेजचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। शिरूरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार आता शिरूरचा दौरा करणार आहेत। 3 मार्चला अजित पवार शिरूरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी ते जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह भोसरी, हडपसर या सर्वच विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतील। या दौऱ्यात तरी अजित पवारांना उमेदवार सापडतोय का, महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होणार का, याकडे लक्ष द्यावं। जरांगेंच्या डोक्यात हवा गेली आहे, ते लोकांच्या मनातून उतरले, तशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती। त्याला जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय, चॅलेंज देऊ नका, तुम्ही चुकीच्या माणसाला भिडलाय, असं प्रत्युत्तर जरांगेंनी दिलंय। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। औषधांच्या किमती आणखी स्वस्त होणार आहेत। एनपीपीए कडून 69 नवीन फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत। यात अँटीटॉक्सिन, कोलेस्ट्रॉल, शुगर, ताप, संसर्ग, कॅल्शियम, मुलांसाठीची अँटीबायोटिक्स यांचा समावेश आहे। नवीन पॅकिंगवर सुधारित दर असतील, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील काही भागात उद्या गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। उत्तरेकडून येणारे थंड वारे, बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त उष्ण वारे एकत्र येणार असल्यामुळेच वातावरणात बदल झाला। मनमाडला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। सलग तिसऱ्या दिवशी नाशिकच्या मनमाडमध्ये वादळी वाऱ्याचा पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर अचानक आलेल्या पावसानं व्यापाऱ्यांनी खरेदी करून फळ्यावर साठवून ठेवलेला मका भिजलाय, त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बीचं पीक हातचं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकरी गहू, हरभरा, तूर पिकाची विक्रीची घाई करताना दिसत आहेत। वाशिमच्या शेलू बाजार उपबाजार समितीसमोर मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमाल घेऊन आलेले दिसत आहेत। वाशिम बाजार समितीत काल तब्बल 4500 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे। मावळ तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी पीक बहरलंय। अन्न आणि पोषण सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य प्रकल्पाच्या माध्यमातून मावळमध्ये ज्वारीची लागवड करण्यात आली। आता या पिकांची कापणी अंतिम टप्प्यावर आलेली आहे, त्यामुळे गावागावात शेतकऱ्यांची कापणीची लगबग सुरू आहे। भंडारा जिल्ह्यात राज्य सरकारनं आधारभूत धानाची खरेदी 31 मार्चपर्यंत वाढवली आहे। 29 फेब्रुवारीला सरकारी धान खरेदी बंद होणार होती, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धानाची खरेदी कमी झाली आहे, त्यामुळे 31 मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली। सांगली जिल्ह्यातील बेदाणा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। सांगली बाजार समितीसमोर हे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांची आडत दुकानदार, व्यापारी आणि कोल्ड स्टोरेज मालक लूट करतायत असा आरोप होतोय।